हा जो भारत पाकिस्तान क्रिकेट सामना झाला त्याच्यामध्ये ते पाकड्या खेळाडूंनी फरहाननी जी AK-47ची ॲक्शन केली आपल्या 50 नंतर, आणि तसंच तो हारिस रऊफ त्याने ग्राउंडवरती राफेल जेट फायटर जेट पडल्यासारखी ॲक्शन केली. तर ह्या नीच खेळाडूंना ॲक्च्युली बोलायचं काय होतं. तसेच अभिषेक शर्मानी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की पाकिस्तानी खेळाडू असे काही कमेंट्स किंवा असे काही वाक्य बोलत होते की जे त्यांना बोलले नव्हते पाहिजे होते. याचा अर्थ असंच आहे की हे नीच खेळाडू या नीच देशाचे खेळाडू काहीतरी आपल्या इंडियन आर्मीबद्दल काही ना काही खराब शब्द बोलत असतील. तर माझा जय शाह यांना सवाल आहे की तुम्ही या पाकिस्तानी खेळाडूवरती काही ॲक्शन किंवा बॅन लावणार आहेत की नाही. कारण की जेव्हा MS धोनींनी आपल्या ग्लोव्हजवरती इंडियन आर्मीचा सिम्बॉल घेऊन सामना खेळला होता तेव्हा ते ICCने ते हटवलं होतं. तर आता तर ICC चेअरमॅन जय शाह आपण आहात, तर आपण या पाकिस्तानी या भिकारी लोकांवरती, या जे थर्ड क्लास विचारधारेचे लोक आहेत त्या क्रिकेटपटू आहेत यांच्यावरती आपण ॲक्शन घेणार आहेत की नाही, यांच्यावरती बॅन तुम्ही लावणार आहेत की नाही, हा माझा जय शाहना सवाल आहे.